ही तिळकूट घालून केलेली कोवळ्या फणसाची भाजी चवीला अगदी खमंग आणि अप्रतिम लागते। तर सर्वप्रथम एक कोवळा फणस घ्यायचा आहे, हाताला आणि सुरीला तेल लावून याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। हा जो काटेरी भाग आहे तो आपल्याला काढून फेकून द्यायचे आहेत। आता हे छोटे छोटे तुकडे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मग एका डब्यामध्ये घालून त्याच्यात मीठ, हळद, पाणी घालून घ्यायचे आणि मग कुकरमधून 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या झाल्या की याला थंड होऊ द्यायचे, मग याला कुस्करून घ्यायचे। आता फोडणीची तयारी करूया। कुस्करलेल्या भाजीमध्ये 2 मोठे चमचे तिळकूट घालायचे। आता कढई तापली की त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, जिरे, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या ठेचलेल्या घालायच्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद आणि तिखट मसाला घालायचा आहे। छान असं परतू द्यायचं आहे। कांदा नरम झाला की तिळकूट मिक्स केलेली भाजी घालायची आहे। छान असं परतून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। तयार आहे आपली अप्रतिम चवीची कच्च्या फणसाची भाजी।